घरगुती गॅस हा सर्व कुटुंबियांपर्यंत पोहोचवावा या उद्देशाने केंद्र सरकारने गॅस पाईपलाईनच्या कामाला मुख्यत्वाने मंजुरी दिली आहे. त्याच अनुषंगाने नाशिक शहरात सर्वत्र गॅस पाईपलाईनची कामे मोठ्या प्रमाणात चालू झाली असून छोट्या रुंदीच्या रस्त्यावर कामे देखील चालू आहेत. परंतु सातपूरच्या शिवाजीनगर भागातील मोतीवाला कॉलेज परिसरात गेल्या काही दिवसांपासून गॅस पाईपलाईनच्या खोदाईचे काम महानगरपालिकेकडून सुरू आहे. परंतु त्या ठिकाणी वाहतुकीस कोणतीही उपाययोजना न करता आणि जेसीबी यंत्राद्वारे खोदाईची ऑर्डर नसतानाही त्या छोट्या रोडवर जेसीबी यंत्राद्वारे खोदाई करून शालेय वाहन व इतर वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. ही बाब शिवसेना उपमहानगर प्रमुख प्रमोद जाधव यांच्या लक्षात येतात त्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता आणि वर्क ऑर्डरची पाहिलं असता त्यामध्ये मॅन्युअली खोदाई करावी असा आदेश असून देखील जेसीबीने काम का करता, त्यामुळे शालेय वाहनांना अडथळा निर्माण होतो असे सातपूर मनपा अधिकारी यांना विचारले असता अधिकाऱ्यांनी उडाउडीची उत्तरे देण्यात आली असे त्यांनी बोलताना सांगितले. तसंच त्यांनी पुढे बोलताना सांगितले या कामाच्या ठिकाणी कार्यालयाचे इंजिनियर अथवा मुकरदम असणे गरजेचे आहे. तसेच हे काम करताना जनतेला त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन काम सुरू असावे, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, हे काम बंद अडवू असे महानगरपालिकेला ठणकावून सांगितले. महाराष्ट्र या ठिकाणी MGNL म्हणून एक कंपनी, गॅस पाईपलाईनची कंपनी, त्याचं काम चालू आहे. आपण बघत असाल यांना मी हे मागितली परमिशन गेल्या अर्धा पाऊण तासापासून. शहरात अनेक ठिकाणी खोदाईचे काम चालू आहे. लोकांना इतका त्रास होतो या लोकांपासून, पण कोणी बोलायलाच तयार नाही. आता मी त्यांना परमिशन मागितली, त्या परमिशनवर फक्त डिगिंग म्हणजे खोदाईची परमिशन आहे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारची JCB वापरून खोदाईचं कामाची परमिशन नाही. आणि लोकांना विचारायला गेलं तर एकदम मुजोरपणे बोलतायत. मी आता एक अर्धा पाऊण तासापासून उभं आहे. इतक्या शाळेच्या मुलांच्या गाड्या या ठिकाणून गेलेल्या, त्यांना इतकी त्रास होतोय, अडचणी होत आहेत. या लोकांना बोलायला गेलं तर हे लोकांचं काम आहे. अहो तुम्ही फ्रीमध्ये काम करत नाही आहे, ते मी त्या पर कनेक्शनचे 6,000 रुपये घेणार आहे. तुम्ही जशी जशी ॲडजस्टमेंट असेल माती त्या साईडला टाका, तुम्ही त्या पद्धतीने काम करा. पण तुमचं अशा पद्धतीने मी इथलं अधिकारी आहे बांधकामचे कोले साहेब, त्यांना सुद्धा फोन केला. ते मला सांगतात म्हणजे ते यांची बाजू घेऊन वकीलपत्र घेऊन बोलतात. नंतर कार्यकारी अभियंता सचिन जाधव यांना सुद्धा मी फोन केला. ते अक्षरशः हे लोक यांची बाजू घेऊन बोलतात की बाबा परमिशन दिलेली यांना. अरे पण ती परमिशन कसली? मॅन्युअली परमिशन आहे, म्हणजे खोदाईची परमिशन आहे. याला कुठल्याही प्रकारचा JCB वापरायची परमिशन या लोकांना नाही आहे. ती परमिशनचे सुद्धा मी फोटो घेतलेले. मी गेल्या 8-10 दिवसातून बघतोय, आपण म्हणतो चाललंय, पण ज्या लोकांना त्रास होतोय, कोणाची पाईपलाईन तुटली, कोणाचं ड्रेनेजची पाईपलाईन तुटली, 8-8 दिवसानंतर या गोष्टी रिपेअर करतायत. याचा कुठं याला चाप बसला पाहिजे. तुम्ही महापालिका या ठिकाणी सांगता की याला शासनाचा माणूस नेमलाय, केंद्र सरकारचं काम आहे. पण इथं कुठलाही शासनाचा माणूस काय, साधा जेई किंवा आपण ज्याला मुकरदम म्हणतो तो सुद्धा इथं माणूस दिसत नाही. फक्त हे ठराविक जे कामगार ज्यांनी बिचाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टवर हे काम घेतले ते लोक आहे. बाकीचं इथं कोणीच नाही, त्यांना मार्गदर्शन करणारं, गायडन्स करणारं इथं कोणीच नाही. फक्त राम भरोसा इथं हे काम चालू झालं. हे काम त्वरित बंद झालं नाही किंवा लोकांना त्याचा त्रास कमी झाला नाही, तर यांना शिवसेना स्टाईलने आम्ही उत्तर देऊ आणि याचा जाब आम्ही बांधकाम विभागालाही विचारू. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सातपूर.